सुनबाई, जेवण झालं असलं तर जेवण वाढ ग मला. मी जेवण बनवलं पण आणि आम्ही जेवण केलं पण. काय? पण तू मला जेवण नाही दिलं. मी तर तुमचं जेवण बनवलंच नाही. काय? पण तू माझं जेवण बनवलं नाही, पण का? मी का तुमचं जेवण बनवू? तू नाही जेवण बनवणार, मग कोण बनवणार? मी काय सगळ्यांचा ठेका घेतलाय? मी जेवण बनवला, मी आणि माझा नवरा जेवून घेतला. तुम्ही तुमच्या स्वतः बनवा आणि स्वतः खा. थांब तुला दाखवते. ए पोरा, इकडे ये रे. हाय, बोल की. बघ बघ तुझी बायको काय म्हणती, मी जेवण बनवणार नाही. ती म्हणती मी काय तुमचा ठेका घेतलाय का, मी जेवण बनवणार नाही. हाय, बरोबर तर बोलते ती. तिने माझ्याशी लग्न केलंय ना, मग ती फक्त माझीच जिम्मेदारी आहे. त्यामुळे ती फक्त माझंच जेवण बनवणार. आणि हाय, ती तुझी जिम्मेदारी आणि तुझं काम का करेल ती? आणि एक गोष्ट सांगतो, ती माझी जिम्मेदारी, माझं काम आणि माझ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांभाळते. अरे लेकरा, तू असा कसा बोलतो? हे बघ आई, तुम्ही दोघी सासूना मिळून जे काही तुमचं मिटवून घ्या. तुमच्या दोघींमध्ये मी अजिबात पडणार नाही. आणि एक गोष्ट अजून सांगतो, तुझ्या कामाबद्दल मी हिला अजिबात काही सांगणार नाही. अरे पोरा, ही दिवस बघण्यासाठी तुला मी लहानाचा मोठा केला, तुझं शिक्षण केलं, लग्न केलं. म्हणजे आई, तू मला ह्यासाठी मोठं केलंस, ह्यासाठीच माझं लग्न करून दिलं, ह्यासाठी माझी शाळा शिकवली की माझी बायको येईल आणि तुझं सगळं ऐकत बसेल? हो, ह्याच्यासाठीच तुझं लग्न केलं होतं. अच्छा, म्हणून तू तुझ्या लेकीला असे सल्ले देत असती. तू तुझ्यापुरतं फक्त काम करीत जा, बाकीच्यांचा तू ठेका नाही घेतलेला. लेकी, तो काय साऱ्यांचा ठेका घेतलाय का? तुझ्या पुरतच जेवण बनवत जा, तुझ्या पुरतच खात जा. ह्यासाठी तुझं लग्न करून दिलंय का? काम करून थकत असशील, अजिबात जास्त काम करायचं नाही. तू फक्त तुझ्या पुरतच बघायचं, एकटी पुरताच स्वयंपाक करायचा. आणि आई, शिल्पा तर तेच करत होते जे तू तुझ्या लेकींना शिकवतेस. मग शिल्पाचं काय चुकते? लेकी जास्त काम करू नको, हे करू नको, सगळ्यांचा स्वयंपाक बनवू नको, मग तुला वाईट कशाला वाटायला पाहिजे? ही तर तेच करते जे तू तुझ्या लेकींना शिकवते. अगं आई, तिचे सासू सासरे पण तेच विचार करत असतील की आमच्या सुनेने 2 टाइमचं जेवण आम्हाला व्यवस्थित द्यावं. मला माहित नाही आई वडील असं काय विचार करतात की लेकीला राणीसारखं ठेवलं पाहिजे आणि सुनेला नोकरानीसारखं राब राब राबवलं पाहिजे. सुनबाई, चुकलं माझं, मला माफ कर.